गणेश नाईक एकनाथ शिंदे यांच्या आधीचे ठाणे जिल्ह्याचे अनभिक्षित सम्राट होते। ते शिवसेनेत असो, राष्ट्रवादीत असो की भाजपमध्ये असो, ठाणे आणि नवी मुंबईचं सगळं राजकारण त्यांच्याच भोवती फिरत होतं। पण मागच्या 10 वर्षात एकनाथ शिंदेंनी नाईकांच्या याच वर्चस्वाला पद्धतशीरपणे सुरुंग लावला होता। त्यामुळे त्यांच्या साम्राज्याला उतरती कळा लागली। पण नाईक आता पुन्हा एक वेळेस मंत्री झालेत। त्यांच्याकडे पालघरचं पालकमंत्रीपद देण्यात आले। अशातच नाईकांनी ठाणे जिल्ह्यातील जनता दरबार हा पुन्हा सुरू करणार असल्याचीही घोषणा केली आहे। नाईक फक्त घोषणा करूनच थांबले नाहीत, तर पालघरचा पालकमंत्री असलो तरी ठाणे शहरात जनता दरबार घेणार आणि ठाण्याचा कारभार सुरळीत करणार, शहरासह जिल्ह्यात ओनली कमळ फुलवणार असं आव्हान त्यांनी थेट एकनाथ शिंदेंना दिले। नाईक हे सुमारे 10 वर्ष ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते। त्यावेळीही त्यांचा महिन्यातून एक वेळेस जनता दरबार भरत होता। त्यात त्यांनी कधीच खंड पडू दिला नाही। आता पुन्हा केलेल्या या घोषणेनं ठाण्याचे पालकमंत्री असलेल्या शिंदे आणि त्यांच्या समर्थकांच्या गोटात मात्र खळबळ उडाली आहे। शिंदेंनी वेळोवेळी केलेल्या कोंडीचा नाईक आता हिशोब चुकता करतायत असं बोललं जातंय। तर एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक हा वाद नेमका काय आहे आणि शिंदेंनी नाईकांची कधी कधी आणि कुठे कुठे कोंडी केली आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यात पूर्वीपासूनच विळ्या भोपळ्याचं वैर आहे। दोघंही ठाणे जिल्ह्यातीलच आहेत, दोघंही शिवसेनेतीलच होते। पण गणेश नाईक हे एकनाथ शिंदेंना बरेच सिनियर आहेत। म्हणजे शिंदे पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा नाईक हे 2 वेळेस आमदार आणि 1 वेळेस मंत्री राहिले होते। ते पुढे राष्ट्रवादीत गेले, तिथं दुसऱ्यांदा मंत्री झाले आणि ठाण्याचे पालकमंत्रीही झाले। त्यांचा एक मुलगा आमदार आणि दुसरा मुलगा खासदार झाला। महापालिकाही त्यांच्याचकडे होती। थोडक्यात सगळी सत्तास्थानं नाईकांनी आपल्याकडे घेतली होती। या काळात नाईकांनी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेची पुरती कोंडी केली होती। पण 2014 मध्ये नाईकांचा भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्याकडून पराभव झाला। त्याच वेळी एकनाथ शिंदे हे मंत्री झाले, ठाण्याचे पालकमंत्रीही झाले। तिथूनच शिंदेंनी नाईकांच्या राजकारणाची सव्याज परतफेड करायला सुरुवात केली। नाईक यांच्या आत्ताच्या नाराजीची सुरुवात झाली ती महायुती सरकार आल्यानंतर। या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले। त्यात भाजपनेही नाईकांना मंत्रिपदावरून डावललं। लोकसभा निवडणुकीतही नाईक ठाणे मतदारसंघासाठी आग्रही होते। त्यांचे चिरंजीव संजीव नाईक यांना भाजपकडून उमेदवारी मिळवून देण्यासाठी त्यांनी फिल्डिंग लावली होती। पण आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचा हा बालेकिल्ला नाईक यांनी यापूर्वी एकदा ताब्यात घेतला होता। त्यामुळे भाजपलाही नाईकांबाबत कॉन्फिडन्स होता। पण एकनाथ शिंदे यांनी ऐनवेळी हातातोंडाशी आलेला हा घास हिरावून घेतला आणि यातून नाईक हे आणखी दुखावले गेले। नवी मुंबईत त्यांनी जणू असहकारच पुकारला। गणेश नाईक यांनी निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे उमेदवार असणाऱ्या नरेश म्हस्के यांचा प्रचार करायला असमर्थता दर्शवली होती। भाजपमधील नाईक समर्थक पदाधिकारी राजीनामे देत होते। त्यांची समजूत काढण्यासाठी थेट देवेंद्र फडणवीसांना नाईकांचं क्रिस्टल हाऊस गाठावं लागलं होतं। त्यावेळी नवी मुंबईत सब कुछ गणेश नाईक आहेत असं आश्वासन दिल्यानंतरच त्यांनी म्हस्केंच्या प्रचाराला सुरुवात केली। पण प्रत्यक्षात नवी मुंबईतून शिवसेनेचं लीड हे तब्बल 68,000 घटलं। सिडको, नवी मुंबई महापालिका आणि MMRDA यांसारख्या संस्थांवर मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांचीच सद्दी चालत होती। या संस्था म्हणजे नाईकांची एकेकाळची सत्तास्थानं होती। पण या संस्थांवर आणि नवी मुंबई महापालिकेत नाईकांची कोंडी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या। हे अधिकारी गणेश नाईक यांना जुमानत नव्हते। महापालिकेतील कंत्राटी कामं आणि महत्त्वाचे निर्णय ठाण्यातून घेतले जात असल्याची नाईक समर्थकांची तक्रार होती। आपल्या समर्थकांची साधी कामं करवून घेण्यासाठी देखील नाईकांना महापालिका मुख्यालयात आपले जोडे झिजवावे लागले होते। नाईकांचा एक कट्टर विरोधक तर महापालिकेतील 270 कोटींची कामं आपल्याकडे आहेत हे टिपेच्या सुरात नवी मुंबईत सांगत होता। एकनाथ शिंदे यांनी 111 प्रभागांमध्ये 11 प्रभागांची वाढ करून एकूण प्रभागांची संख्या ही थेट 122 पर्यंत नेली होती। या रचनेतून नाईकांची कोंडी करण्याची योजना असल्याचा दावाही केला जात होता। त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंनी कल्याण ग्रामीणमधील 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय घेतला। पण या दोन्ही निर्णयांमध्ये आपल्याला विश्वासात घेतलं नसल्याची तक्रार नाईकांची होती। त्यामुळे त्यांनी या निर्णयांना कडाडून विरोध केला होता। गणेश नाईक यांचे विरोधक असलेल्यांना सुद्धा एकनाथ शिंदेंनी नेहमीच बळ दिले। त्यातूनच शिंदेंबद्दल गणेश नाईक बोलले की याचं उत्तर विजय चौगुले यांच्यासारखे नेते देऊ लागले। बेलापूरच्या भाजपच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक यांच्यामध्येही विस्तवही जात नाही। अशातच मुख्यमंत्री मंदाताई म्हात्रेंना निधीची पोतडी खुली करून देतात। त्यांना नेहमी झुकतं माप दिलं जातं। त्या म्हणतील ती कामं मुख्यमंत्री करतात असा आरोप नाईकांनी केला होता। नाईक समर्थकांना फोडण्यामध्ये देखील शिंदेंचाच मोठा वाटा असल्याचं बोललं जाते।
याच सगळ्या खतखतीमधून एकनाथ शिंदे हे प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री आहेत, पण देवेंद्र फडणवीस हेच आमचे नेते आहेत, असं गणेश नाईक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच सांगत जाहीररित्या शिंदेंचं वाभाडं काढलं होतं। आता एकनाथ शिंदेंचं डिमोशन झाले, ते उपमुख्यमंत्री झालेत, त्यांच्याकडे नगरविकास खातं देण्यात आले, शिवाय ते ठाण्याचे पालकमंत्रीही आहेत। पण गणेश नाईक यांनाही पुन्हा लाल दिवा मिळालाय। त्यांनी मागच्या 5 वर्षात एकनाथ शिंदेंनी केलेल्या प्रत्येक कोंडीचा हिशोब करण्याचा जणू चंगच बांधलाय। त्याची झलक आता काल झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बघायला मिळाली आहे। भाजपच्या सगळ्या आमदारांनी मिळून शिंदेंवर प्रश्नांची सरबत्ती केली, निधीची आक्रमकपणे मागणी केली। या आमदारांचं नेतृत्व एक प्रकारे गणेश नाईकच करत होते। आता त्यांनी जनता दरबार पुन्हा सुरू करण्याचीही घोषणा केली आहे। शिवाय ठाणे, कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई तसंच उल्हासनगर या महापालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढेल। ठाण्यात कमळ फुलवण्यासाठीच माझ्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे, असंही गणेश नाईक यांनी सांगितलंय। आता याच सगळ्यामुळे पुढील 5 वर्ष तरी ठाणे जिल्ह्यात भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे आणि त्यातही नाईक विरुद्ध शिंदे असा सामना पाहायला मिळणार आहे, इतकं तर नक्की आहे। आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच ताज्या राजकीय घडामोडी या सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।